जय भारत, मी अमरीन खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्क मध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती। जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री पदावर विराजमान झाल्यावर अब्दुल सत्तारांनी माध्यमांशी बोलताना दिली पहिली प्रतिक्रिया। जनसामान्यांच्या प्रश्नावर अभ्यास करून त्या विरोधात आवाज उठवणे म्हणजे शिवसेना असल्याची अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। भाजप शेतकरी विरोधी सरकार असल्याचे म्हणत शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। 1950 साली बांधण्यात आलेल्या सिंदेवाहीतील पहिल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुर्दशा। विषय कामगार आज पहिली तारीख आहे असे कामगार कर्मचारी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला लाडपागे समितीच्या सर्व शिफारशींना मान्यता मिळाल्यामुळे म्हटल्याशिवाय राहणार नाही। N6 सिडको परिसरात ड्रेनेज चोकअप झाल्यामुळे स्थानिक निवासी संतप्त। मनपाने समस्या सोडवण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाची मागणी। नाचनवेल कन्नड तालुक्यातील डोंगरगाव फाटा ते मोहरा प्रमुख मार्ग बनला अपघातांचे केंद्रस्थान। हैदराबाद तेलंगणा प्रमाणे उद्या शहरात बोनालू आखाड पूजेनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन। संजीवनी हॉस्पिटलच्या डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गोकुळा भोसलेंची मागणी। कपिल पिंगळेंच्या हत्येच्या कट रचणाऱ्या मास्टरमाइंडला गुन्हा दाखल करून अटक करण्याची लोकस्वराज्य आंदोलनातर्फे मागणी। डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांना निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीकरिता 4थ्या वेळेस आमरण उपोषण सुरू। आता सविस्तर बातम्या। पालकमंत्री पदासंबंधी कुठेही महायुतीमध्ये वाद नव्हता। जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जागा ही शिवसेनेची आहे, हा मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे। कुठेही भारतीय जनता पार्टीची याबाबत वाद नव्हता। तसेच आमच्यामध्ये देखील कुठलाही वाद नसून या निर्णयात मी विरोधी पक्ष नेते, सत्ताधारी आमदार, खासदारांचे आभार मानतो। 3 महिन्याच्या पालकमंत्री पदाच्या वेळेत आपण काय करू शकतो ते एक कार्यकर्ता म्हणून मी कार्य करेल, अशी जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत माध्यमांद्वारे हे स्पष्ट केले। जागा ती संभाजीनगरची पालकमंत्रीची जागा ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेमध्ये कोणाला द्यायचंय हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचा अधिकार आहे। मुख्यमंत्री महोदय पालकमंत्री आमचे पक्षाचे प्रमुख पण आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत। कुठेही भारतीय जनता पार्टीशी असा काही वाद नव्हता, आमच्यामध्येही काही वाद नाही। एकमताने हा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आणि मी भारतीय जनता पार्टीचा यासाठी आभार मानल की मीही ही सर्व चर्चा देवेंद्रजी फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री त्यांच्याशी केली। त्यांचे आमदार जे दोन्ही आमदार आहेत, आदरणीय बम साहेब, आदरणीय नाना बागडे साहेब, हरिभाऊ नाना बागडे साहेब यांच्याशी चर्चा केली। सर्वांची चर्चा करूनच मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही जी मला काम करण्याची संधी दिली, हे काही वादविवाद करण्यासाठी नाही, या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आणि संभाजीनगर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन काम कराल हीच गवाही आपल्या माध्यमातून मी देतो। नाही, मला अंबादास दानवे साहेबांचं पत्र मी वाचलं। त्यांनी हे पत्र लिहिलं होतं का तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेळ कमी आहे, अखर्चित निधी आहे आणि तात्काळ पालकमंत्रीची नियुक्ती करा, असं पत्र मुख्यमंत्री महोदयाला दिलं आणि त्यावरून मुख्यमंत्री महोदयांनी मी शिवसेनेचा आहे, शिवसेनेचा पालकमंत्र्याची ती जागा आहे आणि जिल्ह्यामधला मंत्री असल्यानंतर त्याला प्राधान्य द्यावं असा विश्वास करून मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये विरोधी पक्ष नेत्याचाही मी सन्मान करतो। सत्ताधारी आमदारांचे, खासदारांचे पहिलेच मी आभार मानले आणि या आभाराच्या निमित्ताने शेवटी वेळ कमी आहे, जसा क्रिकेटचा खेळ असतो तसे आमचे हे शेवटचे 3 ओव्हर आहे, 3 महिन्याचा पालकमंत्री पद आहे, पण त्यामध्ये आपण काय करू शकतो हे कार्यकर्ता म्हणून मी निश्चित प्रयत्न करतो। गंगापूर विधानसभा मतदारसंघातील लासूर स्टेशन, शिल्लेगाव व आंबेलोह जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज बैठक संपन्न झाली। जनसामान्यांच्या प्रश्नांवर अभ्यास करून त्यांच्या अडचणीविरोधात आवाज उठवणे म्हणजे शिवसेना असल्याचे म्हणत आगामी काळात शिवसेनेच्या पद्धतीने काम करावे अशा सर्व सूचना शिवसंकल्प बैठकीच्या कार्यक्रमाअंतर्गत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केल्या।
गंगापूर विधानसभा मतदारसंघातील लासूर स्टेशन, शिल्लेगाव व आंबेलोह जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज बैठक संपन्न झाली। जनसामान्यांच्या प्रश्नांवर अभ्यास करून त्यांच्या अडचणींविरोधात आवाज उठवणे म्हणजे शिवसेना असल्याचे म्हणत आगामी काळात शिवसेनेच्या पद्धतीने काम करावे अशा सर्व सूचना शिवसंकल्प बैठकीच्या कार्यक्रमाअंतर्गत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केल्या। आज शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यक्ष शेख युसुफ यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याचे म्हणत विद्यमान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले। अरे राम पे आज शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यक्ष शेख युसुफ यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याचे म्हणत विद्यमान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले। मोठी मागणी जी आहे शेतकऱ्याच्या संबंधी आहे। जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे नानाभाऊ पटोले आणि आपले इन्चार्ज जनीथला साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 25 तारखेला शेतकऱ्याच्या सन्मानासाठी शेतकऱ्याच्या मागण्या घेण्यासाठी म्हणून आंदोलन करण्याची धरणे देण्याची आज आम्हाला तारीख सांगितलेली होती आणि त्यासंबंधी आज सर्व काँग्रेसचे लोक आज रस्त्यावर आलेले आहेत। खरं म्हणजे कालचं बजेट आपण पाहिलं असेल, शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये काही नाही आहे। MRPच्या किंवा MSPच्या बाबतीतले निर्णय हा त्यांनी घेतलेला नाही आहे आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पसलेले आहेत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी जी मागितलेली होती ती कर्जमाफी सुद्धा त्यांनी दिलेली नाही आहे। आज शेतकरी अडचणीत आहे। काही ठिकाणी पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी पाऊस होत नाही आहे, काही ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे। या सगळ्या बाबीमध्ये मागचे आपण वर्षाचं पाहिलं तर दुष्काळाचे पैसे मिळाले नाही, विमा कंपनीचे पैसे मिळाले नाही आणि जे नुकसान झालेले शेतकऱ्याचे त्याचा सुद्धा पैसा शेतकऱ्याला आजपर्यंत मिळालेला नाही आहे। केवळ KYCच्या नावाखाली शेतकऱ्यांना धोका द्यायचं काम आणि विमा कंपनीचे खिसे भरण्याचं काम ह्या शासनाने चालवलेलं आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आणि शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून काँग्रेस नेहमीच रस्त्यावर येईल आणि शेतकऱ्याच्या हक्काची मागणी ही नेहमी करून घेईल इतके आम्हाला गॅरंटी आहे। आता जसं म्हटलात तर काँग्रेसच्या काळात किती वेळेस कर्जमाफी झाली, राज्यातही आणि केंद्रातही काँग्रेसचं पूर्ण वेळ सरकार होतं। आतापर्यंत काँग्रेसने किती वेळ शेतकऱ्यांना कर्जमाफी? मनमोहन सिंग यांचं सरकार असताना त्यावेळेस आपण पाहिलं असेल 70,000 कोटीचं कर्ज त्यावेळेस मंजूर केलेलं होतं। काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा विलासरावजीचं सरकार असेल किंवा उद्धवजीचं सरकार असेल, सरसकट त्यावेळेस सुद्धा कर्जमाफी त्यावेळेस झालेली होती। मग आता सरसकट कर्जमाफीची आपली पुन्हा मागणी आहे का? हो, प्रश्नच नाहीये सरसकट केल्याशिवाय, कारण की पाऊस बरोबर झालेला नाही, दुबार पेरण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना मालाला भाव मिळालेला नाहीये आणि त्यासाठी म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे का सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। रमाई घरकुल योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे रमाई घरकुल आवास योजना महानगरपालिका कार्यकारी अभियंता यांना सादर करण्यात आले असून महानगरपालिका प्रवेशद्वारालगत आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। विषय असा आहे की रमाई घरकुल आवास योजना जी आहे तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। करोडो अब्ज रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। वारंवार आम्ही प्रशासनाला पत्राद्वारे निवेदनाद्वारे कळवलेले आहे की भ्रष्टाचाराची चौकशी करा। खरोखर जे गरीब गरजवंत लोक आहेत त्यांच्यापर्यंत याचा लाभ मिळत नाही। मध्यस्थी जे दलाल लोक आहेत त्यांचाच ते लाभ घेतात, बोगस कागदपत्र करून ते त्याचा लाभ घेऊन सदरील लोकांना 10-20 रुपये देतात। त्याची चौकशी करण्यासाठी व खरोखर जे गरजवंत लोक आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे
त्याच्यासाठी आम्ही आज आमरण उपोषणला इथं बसलेलो आहे. 9 वर्ष झालेत. 9 वर्षाच्या काळातला आपण मागणी करताय, चौकशी झाली पाहिजे. हो, एवढा मोठा भ्रष्टाचार झालाय, भ्रष्टाचारांना सरकार पाठीशी घालतंय का? सरकार पाठीशी घालत नाही. सरकारचा जो निर्णय आहे, रमाई घरकुल योजना जी आहे एकदम खूप चांगल्या प्रकारे सरकारनं राबवलेली आहे. परंतु सरकार जरी चांगलं असलं, परंतु जे मध्यस्थी जे अधिकारी असतात, सरकारच्या टेबलवर बसणारे जे मध्यस्थी अधिकारी असतात ते करप्ट आहेत आणि काही दलाल लोक त्याच्या मिळालेले आहेत. यामध्ये एक सीमा कन्स्ट्रक्शन नावाची एजन्सी आहे. त्या एजन्सीच्या माध्यमातून करोडो अब्ज रुपयाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे ते उघडीस आला पाहिजे व त्यांच्यावर गुन्हे दाखल ईडी मार्फत, CBI मार्फत त्यांची चौकशी झाली पाहिजे. यासाठी आम्ही आज इथं बसलेलो आहे. सीमा कन्स्ट्रक्शन बरोबर अजून कोणत्या कंपन्या आहेत आणि त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे नावं काय? एक तर सीमा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून जे याच्यामध्ये जे अधिकारी आहेत त्यामध्ये एक काय नाव त्यांचं, यामध्ये अर्पणा थिएटरच्या उपायुक्त आहेत या घरकुल योजनेच्या, या सगळे मिळून या भ्रष्टाचार केलेला आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यामुळे आमची सरळ मागणी आहे की गोरगरीब जनतेला याचा फायदा झालेला आहे. सर्वेला येतात, सर्वेची पैशाची मागणीची डिमांड करतात, 5-5 हजार द्या म्हणतात. हे गोरगरीब जनता 5-5 हजार देणार कुठून? त्याच्यामुळे आमची सरळ मागणी आहे, अगोदर यांना निलंबित करा, यांची ED मार्फत, CBI मार्फत चौकशी करा. यासाठी आम्ही अजितदादांना पत्र दिलेलं आहे आणि आम्ही येणाऱ्या 2 ऑगस्टला मुंबई मंत्रालयासमोर आझाद मैदानावर उपोषण पुन्हा लावलेलं आहे. तुम्ही सत्ताधारी. चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही शहरातील प्रसिद्ध सर्वात जुनी व पहिल्या शाळेचा मान प्राप्त करणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 यावर मोठे संकट उभे राहिले आहे. शाळेची इमारत इसवी सन 1950 या वर्षात बांधण्यात आली होती. त्यानंतर आजपर्यंत या इमारतीची साधी दुरुस्ती देखील करण्यात आली नाही. या शाळेत अत्यंत गरीब वर्गातील व दलित आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत कित्येक विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर व इतर मोठमोठ्या पदांवर विराजमान झाले आहेत. आज या शाळेकडे शासन व प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हे अतिशय दुःखद असल्याचे म्हणावे लागत आहे. UCN TV न्यूज करिता प्रतिनिधी विशांत लोखंडे, शिंदेवाही. चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही शहरातील प्रसिद्ध सर्वात जुनी व पहिल्या शाळेचा मान प्राप्त करणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 यावर मोठे संकट उभे राहिले आहे. शाळेची इमारत इसवी सन 1950 या वर्षात बांधण्यात आली होती. त्यानंतर आजपर्यंत या इमारतीची साधी दुरुस्ती देखील करण्यात आली नाही. या शाळेत अत्यंत गरीब वर्गातील व दलित आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत कित्येक विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर व इतर मोठमोठ्या पदांवर विराजमान झाले आहेत. आज या शाळेकडे शासन व प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हे अतिशय दुःखद असल्याचे म्हणावे लागत आहे. पडकीत झाली आहे, मोडकीत आलेली आहे, तरी वारंवार माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री, माननीय कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी, आमदार साहेब, माननीय आमदार साहेब यांना बी वारंवार पत्रव्यवहार करूनही या शाळेला अजूनपर्यंत निधी उपलब्ध करून दिलेली नाही आहे. आणि या शाळेमध्ये पडक्या मोडक्या शाळेमध्ये आमचे लहान लहान मुलं लेकरं येतं भीतीच्या व्याजामध्ये शालेय शिक्षण घेत आहे. सरकारनं याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. सरकार याच्यामध्ये निद्रा अवस्थेत असून आजपर्यंत याचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे. मागील 2 वर्षापासून आम्ही माझा पाठपुरावा करूनही अजूनपर्यंत शासन पूर्णपणे याचं निद्रा अवस्थेत लक्षात येत आहे. तरी 11 दिवसाच्या अंदर जर या काही करून दाखवले नाही सरकारनं तर आम्ही याला शाळेला ताला ठोकू, आंदोलन करू. याची सर्वस्वी जबाबदारी पूर्णपणे सरकार, पालकमंत्री, आमदार साहेब, गट शिक्षण अधिकारी पूर्ण यांची जबाबदारी यांच्यावर राहील. शिंदेवाही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली सर्वात जुनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाही क्रमांक 1ची इमारत ही सर्वात जुनी इमारत असून आमची मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेत असताना शाळेची मोडकळी चाललेली इमारत आणि जे स्लॅबची इमारत आहे त्यातील जे स्लॅबचे पोपडे सुद्धा पडायला लागलेले आहेत, जळणंसुद्धा चालू आहे. त्यामुळे आमच्या मुलांचा जीव धोक्यामध्ये आलेला आहे. शासनानं लवकरात लवकर नवीन इमारती बांधकामाकरिता पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. शाळा नंबर 1 ही जीर्ण अवस्थेत असून ज्याची दखल वरिष्ठ पातळीवर लवकरात लवकर घेण्याचे करावे, कारण ही इमारत जीर्ण झाली असून त्यामुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे.
महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांचे वेतन हे विहित महिन्याच्या 1 तारखेस करण्याचे नियोजन महानगरपालिका व युनियन बँक ऑफ इंडिया सोबत करार करून करण्यात आले आहे। सदर वेतन हे विहित महिन्याच्या 1 तारखेलाच मिळावे या मागणीचे निवेदन बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने महानगरपालिका प्रशासनास देण्यात आले होते। या लाडबागे समितीच्या मागणीला मान्यता मिळाल्याबाबत बहुजन शक्ती कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांच्या वतीने महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत तसेच मुख्य लेखा अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त संतोष वाघोरे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करीत हार्दिक अभिनंदन करण्यात आले। आज आपण हा जल्लोष यासाठी करतोय की मागील 9 ते 10 वर्षापासून औरंगाबाद महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे आपल्या सर्व कामगार कर्मचाऱ्यांचे पगार हे 15 तारखेच्या नंतरच व्हायचे। आम्ही 6 महिन्यापासून या औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांतजी यांना भेटून निवेदनं दिली, 2 वेळेस आंदोलन केले। या आंदोलनाचा एक महत्त्वाचा टप्पा पार झाल्यानंतर या महानगरपालिका आयुक्तांना एक चांगला निर्णय घ्यावा लागला आणि तो चांगला निर्णय घेतला। सर्व कामगार कर्मचाऱ्यांचे पगार 1 तारखेलाच होणार आहे। ती 1 तारीख आम्ही सभागृहात असताना सभागृह चालवत असताना आम्ही 1 तारखेला पगार करायचो, परंतु आज 8-9 वर्षापासून या महानगरपालिका सभागृहामध्ये कामगारांचा नेता नसल्यामुळे कामगार कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या। म्हणून बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन केलं आणि त्याचं फलश्रुत म्हणून काल माननीय लेखा अधिकारी, मुख्य लेखा अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त माननीय वाहुळ साहेब यांनी एक लेखी पत्र दिलं की यानंतर ऑगस्ट महिन्यापासून तुमच्या कामगार कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे तो आम्ही 1 तारखेला देणार आहोत। असं लेखी पत्र घेतल्यानंतरच आपण त्यांना सोडलं। तर ही खूप जमेची बाजू आहे की युनियन बँकेवाल्यांनी एक महानगरपालिका आयुक्त आणि लेखा अधिकारी या दोघांनी मिळून एक संयुक्त बैठक घेऊन या कामगार कर्मचाऱ्यांसाठी जीएसटीचा पैसा कधी येईल, सरकार कधी पैसा पाठवल याच्यावर न बसता त्यांनी या महानगरपालिका कामगार कर्मचाऱ्यांसाठी ओडी म्हणून 25 कोटीचा ओडी दर महिन्याला ते घेणार आहेत 27-28 तारखेला आणि 1 तारखेला ते पगार करणार आहेत। ही खूप महत्त्वाची बाब या ठिकाणी घडलेली आहे। ती घडली फक्त तुमच्या आमच्या सर्वांच्या शक्तीमुळे घडली, कामगार शक्ती संघटनेमुळे घडली असं मी या ठिकाणी सांगतो। मी कृष्णा बनकर, माजी नगरसेवक तथा संस्थापक अध्यक्ष बहुजन शक्ती कामगार संघटना। यानंतर जे काही प्रश्न राहिलेले आहेत त्यामध्ये बचत गट कामगारांचे प्रश्न असेल, त्यामध्ये कंत्राटी कामगारांचे प्रश्न असेल, त्यांचा सुद्धा पगार आम्ही 1 तारखेला करावा, 1 ते 5 तारखेपर्यंत करावा असं आम्ही त्यांना विनंती करणार आहोत। त्यांना सुद्धा आपण वाऱ्यावर सोडणार नाही, कंत्राटी असो का बचत गटाचे कर्मचारी असो, परंतु त्यांचा सुद्धा पगार 1 ते 7 तारखेच्या आत झाला पाहिजे अशी आम्ही पुन्हा एक महत्त्वाची मागणी घेऊन पुन्हा बहुजन शक्ती कामगार संघटना कामाला लागणार आहे। या ठिकाणी या आयुक्तांचं आणि लेखा अधिकाऱ्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। जय भीम, जय बुद्ध। N6 सिडको परिसरातील संभाजी कॉलनीत वारंवार ड्रेनेज चोकअप होत असल्याने हे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्पुरते कामे केल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे तशीच झाली, त्यामुळे नळाला येणाऱ्या पाण्याला देखील याची दुर्गंधी व गढूळ पाणी येत असल्याने स्थानिक निवासी यांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। मनपाने ही समस्या सोडवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी महानगरपालिका आयुक्तांना केली आहे।
क्रमांक 62 संभाजी कॉलनी एफ सेक्टर या भागामध्ये गेल्या 6 महिन्यापासून ड्रेनेज लाईन फुटून रस्त्याने ड्रेनेजचं घाण पाणी हे वाहत आहेत. त्या वाहत्या पाण्यामुळे या परिसरामध्ये रोगराई पसरलेली आहे. लहान बालके या पाण्यामध्ये खेळतात आणि आजारी पडतात. डेंग्यूचं प्रमाण, मलेरियाचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. मनपा कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना वारंवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने मी स्वतः अनेक निवेदने या भागातील समस्याबद्दल दिलेले आहेत. परंतु महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी येतात, तात्पुरती समस्या सोडवतात आणि निघून जातात. परंतु ही समस्या कायमस्वरूपी मार्गी आजपर्यंत लागलेली नाही. माझं मनपा आयुक्तांना नम्रतेचं आव्हान आणि निवेदन आहे की आपण स्वतः या भागामध्ये येऊन पाहणी करावी आणि या भागामध्ये जे ड्रेनेज लाईनची समस्या आहे ती तात्काळ सोडवावी. कारण लहान बालके ड्रेनेजच्या पाण्यामध्ये खेळत आहेत. महिलांना पाण्यामधून प्रवास करावा लागतो, नागरिकांना प्रवास करावा लागतो. परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे आणि रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण याकडे लक्ष द्यावे अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. नाचनवेल कन्नड तालुक्यातील डोंगरगाव फाटा ते मोहरा प्रमुख मार्ग क्रमांक 46 या रस्त्याचे अनेक वर्षापासून अत्यंत दुरावस्था झालेली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने पावसाळ्यात वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी दरवेळेस छोटे मोठे अपघात घडतात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची, व्यावसायिकांची, वाहनधारकांची नेहमीच मोठी अडचण होते. या रस्त्यांची तात्काळ बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी अशी मागणी दुग्ध व्यावसायिक व स्थानिक निवासियांकडून होत आहे. ही मागणी लवकरात लवकर मान्य न झाल्यास दुग्ध व्यावसायिक व ग्रामस्थ हे रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करतील असा इशाराही येथील सरपंच व ग्रामस्थांनी माध्यमांद्वारे प्रशासनाला दिला आहे. येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गोरगारते यो मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून मोहरा ते नाचनवेल हा मोहऱ्यामध्ये दूध व्यवसाय सर्वात जास्त आहे आणि मोहरा ते नाचनवेल जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्यामुळे नाचनवेल ते बाजार असो, बँका असो, काही विविध कामं असो त्यासाठी नाचनवेलला जावं लागते. पण हा रस्ता असा झालेला आहे की या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. तर आमची अशी मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करावा. वर्षा ऋतूचा आरंभ झाल्यानंतर बोनालू आखाड पूजा उद्या दिनांक 26 जुलै रोजी 10:30 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत भव्य शोभायात्रा औरंगपुरा, गुलमंडी, बारुदगर नाला ते नारीबाग या ठिकाणी संपन्न होणार आहे. मागील 2 दिवसांपासून पोटपल्लेवार परिवारातर्फे सर्व समाज बांधवांना चांगले आरोग्य लाभावे याकरिता नवचंडी यज्ञ करण्यात आले असल्याची माहिती गुड्डी गुरु यांनी युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून दिली आहे. नमस्ते, मैं गुड्डी गुरु संभाजी नगर से। ये बोनालू जो आकड़ पानी महाराष्ट्र में बोलते हैं, हैदराबाद में बोनालू बोलते हैं। ये साउथ पैटर्न का है और ये आखड़ पूजा है। और इसका करने का परिचय ये है कि बाल बच्चे और या बच्चों को सुख लगे, शांति लगे, रोग राय से बचे, बच्चों का भला हो, लोगों का भला हो। यज्ञ किया है, नवचंडी यज्ञ किया है यहाँ पर मंदिर पे। और इन लोगों का परिचय ये है, पानी गिरे, सबको सुख शांति लगे, बस यही इसका मतलब है। और ये पूजा से शांति मिलती है, सबको प्रसन्न होता है, इसलिए मिरुनुक, भव्य मिरुनुक माता जी की निकाली जाती है पारंपरिक पद्धति से। और ये बोनालू का मतलब आखड़ पानी, ये कालका का मंदिर है। बोनालू मेरे कालका का माता का निकलता है, तो ये हम सब इसमें सहकार्य करते हैं। ये मंदिर ये पोटपिल्लेवार परिवार ने बनाया है, माता भी ये पोटपिल्लेवार परिवार की है। मैं इनको सहकार करती हूँ और मेरे चेले शिष्य किन्नर सम्मेलन के जितने भी किन्नर हैं, ये सब बोनालू के लिए या आखड़ पानी के लिए सहकार्य हमारे से जितना हुआ उतना हम इनके मंदिर के लिए करते हैं। अब ये मंदिर का काम हुआ है।
आता की मी बोलते स्वाती संभाजीनगरहून. आज 26 तारीख आमच्याकडं बोनालो आकाड पाणी दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी बोनालो आकाड पाणी काढतो. संभाजीनगरमध्ये पहिल्यापासून काढत आलो. तुम्ही सगळे सहभागी राहा. गंगापूर संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गवळी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन गोकुळा शिरसाट भोसले शिरसाट वकील भोसले राहणार पिंपळवाडी तालुका गंगापूर यांच्या वतीने पोलीस आयुक्त यांना देण्यात आले असून या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती गोकुळा भोसले शिरसाट भोसले यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे. तर सर, माझी एक धाबोटाची नम्र विनंती आहे. जातीन समाज आम्ही पारधे असल्यामुळं आम्ही चौकट जिल्हा परिषदला घाटीला दिलं आणि SPIBला दिला, कलेक्टर साहेबाला दिला, IG साहेबाला दिलं पत्र, तरी आमचा गरिबाचा समाजाचा असतास आम्हाला आतापर्यंत काही न्याय मिळालेला नाही. आणि जे हा न्याय मिळायला गेलो साहेब सांगायला गेलो हो घाटीचे जे मोती हिरे पिवळे जे आहे त्याला अहवाल जे मागायला गेलो तर हा दुसराच आम्हाला अहवाल देतो. यांनी पैसे खाऊन गरिबाचे हत्या ज्यान केलेलं नाही सर. ह्यांनी गरिबाचे सुद्धा किती गरिबाचे मुंडे ह्या अशा नोकरदार सरकार असून यांनी गरिबाचे घरं किती मोडलेले असन. ह्याच्याकडून माझी न्याय नाही भेटली सर. मला 4 मुलं आहे आणि माझं कुटुंब आहे. मला जर ह्या 8-15 दिवसात जर न्याय नाही भेटला गव्हर्नमेंट म्हणून सरकाराकडून सर, तर माझा स्वतःच्या एंट्रीच्या बाटल्या घेऊन आम्ही आत्महत्या करणार आहे सर. स्वतःची मुलगी आहे सर, आमची स्वतःची मुलगी, आणि तिच्या पराण्यासारखं जरी आम्ही पुरा परावर गेला सर तरी हरकत करणार नाही. गव्हर्नमेंटने जर आम्हाला सरकारने न्याय नाही दिला सर आणि यांनी जर दडायचा प्रयत्न केला, आतापर्यंत 11 महिने झाले सर माझ्या पुरीचा कुठंच काय झेट लागलेला नाही. यांनी पुऱ्यांनी सारी साखळ लावून पैसा खाऊन जिदालची तिथं दाबा प्रयत्न केलेला आहे. आणि आतापर्यंत जर नाही मला न्याय भेटला सर तर आम्ही पुरं कुटुंब त्या पुरीसारखा दह्यासारखं पुरं एंट्री पिऊन मरणार आहे आणि आमचा पुरं आत्म्या घालणार आहे सर. यांचा जबाबदार सरकार राहावा आमचा. तुमचं नाव? शिरसाट वकील भोसले. दया काळे नावाची गंगापूर येथील एका आदिवासी समाजाची महिला, तिला ॲडमिट केलं होतं संजीवनी हॉस्पिटल डॉक्टर योगेश गवळी गंगापूर इथे. ॲडमिट केल्यानंतर तिला तिच्या पोटात दुखत आहे, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टर गवळी यांनी त्यांना सुचवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याची फीस 30,000 रुपये भरून तिला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर तिचं ऑपरेशन डॉक्टर गवळी आणि त्यांच्या पत्नीनं केलं आणि ऑपरेशन झाल्यानंतर 2-3 दिवस ठेवलं. पण यांनी चुकीची भूल आणि चुकीचं औषधोपचार केल्याने आतलं बाळ मृत्युमुखी पडल्यामुळे मरण पावल्यामुळे 3 दिवसाने यांनी जसं त्यांना कळलं की बाळ मधलं मेलं आहे तर ह्या डॉक्टरने यांना गोडीने तुमचा डिस्चार्ज झाला असं 3ऱ्या दिवशी घरी पाठवून दिलं. मात्र 2-4 दिवसात जसं बाळ मरण पावल्यानंतर त्याचा पस तयार झाला. आणि कपिल सुदाम पिंगळे राहणार रांजणगाव MIDC वाळूज या तरुणाच्या हत्येचा कट रचणारे फरार मास्टरमाइंड शिवराम हरिभाऊ ठोंबरे व पोलीस कर्मचारी अविनाश ढगे यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी लोकस्वराज आंदोलन मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक BR पारसकर, लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र सरचिटणीस नामदेव गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष VG डोईवाड, हनुमंत नामाकर, JJ मोरे यांनी प्रशासनाला केली आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त माननीय प्रवीण पवार साहेब यांना निवेदन घेऊन भेटायला गेलो आणि त्यांना विनंती केली की जोपर्यंत कपिल पिंगळेचे हत्यारे तुम्ही अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाची अंत्यविधी करणार नाही. आणि चक्र फिरले आणि ताबडतोब आमची बॉडी ताब्यात घेतण्या अगोदर ते 4ही आरोपी पोलिसांनी अटक केली. परंतु जो प्रमुख आरोपी आहे शिवराम ठोंबरे त्याला अजूनही अटक झालेली नाही. शासन आणि राज्यकर्ते हे दोन्ही मिळालेले आहेत. परंतु एक तिसरा डोळा म्हणून आम्ही त्या मीडियाकडे पाहतो. त्या मीडियाला आमची विनंती आहे की कपिल पिंगळे सारख्या या मातंग समाजातील तरुणाची जी निर्गुण हत्या झाली आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून वेळोवेळी मातंग समाजावर अन्याय होत आहेत.
आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मीडियाच्या माध्यमातून आमची विनंती आहे तुम्हाला की कपिल पिंगळे, त्याचे हत्यारे आणि जो सूत्रधार आहे शिवराम ठोंबरे आणि त्याला मदत करणारा जो अविनाश ढोगे नावाचा एक पोलीस कर्मचारी आहे, त्याला जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत हे लोकस्वराज्य आंदोलन संघटना थांबणार नाही. त्या पत्रकार परिषदेला नांदेडहून डोळेवाड साहेब आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथून पुढचा जो लोकस्वराज्य आंदोलनाचा जो अजेंडा आहे तो या ठिकाणी सांगावा. बसूनच बोला. आमच्या सगळ्या पत्रकाराला विनंती आहे की माझ्या मिस्टरांना न्याय द्यावा, कारण की त्यांची हत्या केलेली आहे आणि त्यांचा पूर्ण न्याय पाहिजे. आम्हाला दिलासा नाही पाहिजे की आम्ही देतोय म्हणून, आम्हाला पूर्ण न्याय पाहिजे आणि जे काय असेल ते पूर्ण समोर आलं पाहिजे. जेवढे त्याच्यामध्ये तेवढे पूर्ण पुढे आले पाहिजे आणि पूर्ण अटक झाली पाहिजे आणि प्रत्येकाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ते किती असू, त्याच्यामध्ये 4 असू, 5 असू, 6 असू, जेवढ्यांनी माझ्या मिस्टरांना मारलेले तेवढ्यांना फाशीच झाली पाहिजे. नुसतं कोर्टात हजर नाही करायचं किंवा न्याय नाही, फाशी देतो असं दिलासा नाही द्यायचा. जीव पाहिजे आम्हाला. त्यांना जीव पाहिजे. आमच्या नवऱ्याला त्यानं तडफडून मारलं तसा त्याला फाशीची सजा झाली पाहिजे. आम्हाला जीवाला जीव पाहिजे. न्याय म्हणजे काय, थोडे दिवस ठेवतील परत त्यांना सोडून देतील. आम्हाला तसं नाही, आम्हाला जीवाला जीव पाहिजे. आमच्या नवऱ्याला त्यानं एवढं तडफडून मारलं, काहीच त्यांचा दोष नसताना त्यांना एवढे वार केले. ते तसंच सगळे म्हणतात की हरिभाऊ ठोंबरेचं त्यांच्या दोघांचं हे होतं. त्या दोघांचं जर हे असतं तर ते एकटीच गेलेच नसते ना, त्यांनी पण 4-5 जण नेले असते ना. सगळे म्हणतात त्यांनी पण सुपारी घेतली. त्यांनी जर सुपारी घेतली असती तेवढी पब्लिक असते. जसं त्या आरोपीला कळलं की त्यानं माझ्या नवऱ्याने सुपारी घेतली होती, तर त्या आरोपीनं त्याचं सुद्धा नाव सांगायला पाहिजे की माझ्या नवऱ्यानं सुपारी कोणाकडून घेतली होती. त्याला मारायची सुपारी घेतली होती ना, ती सुपारी कोणी दिली होती? मी त्यांची पत्नी. मी मोठी आहे, ती लहान. माझं नाव कल्पना कपिल पिंगळे. माझं प्रिया कपिल. मुलं किती आहेत? माझे 2, एक मुलगी मुलगा. माझे 2 मुलं आहेत. काय नाव त्यांची? एक प्रिन्स कपिल पिंगळे, एक केवांश कपिल पिंगळे. सामाजिक न्याय विभाग सचिव भांगे यांच्या अनुसूचित जातीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टीच्या 194 उच्च शिक्षित विद्यार्थ्यांवर फक्त आणि फक्त 33 कोटी निधी मान्यतेसाठी गेल्या 2 वर्षांपासून 4 वेळेस एमफिल तत्सम विद्यार्थ्यांना आमरण उपोषण करावे लागत आहे. या उपोषणाचा आजचा हा 3रा दिवस असून या संदर्भात आमरण उपोषण करण्याची ही 4थी वेळ आहे. कोण म्हणतं देत नाही, भेटल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही, भेटल्याशिवाय राहत नाही. लय अत्याचार, लय भ्रष्टाचार, लय अत्याचार, लय भ्रष्टाचार. अरे लड़ेंगे जीतेंगे. कल भी वो हारे थे, आज भी वो हारेंगे. अरे जीतेंगे लड़ेंगे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. आणि शिंदे सरकार काय म्हणते, गरीबाला शिक्षण नाही म्हणते. अरे सुनील वारे काय म्हणते, गरीबाला शिक्षण नाही म्हणते.